नमस्कार, मी निरंजन. काल केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या अतिरिक्त करामध्ये कपात केली आणि पेट्रोलवरचा अतिरिक्त कर 13 रुपयावरून 3 रुपयावरती आणलाय आणि डिझेलवरचा अतिरिक्त कर 10 रुपयावरून 0 रुपयावर आणलाय. आणि सर्वत्र भक्त संप्रदायातर्फे बघा मोदीजींनी काय केलं, मोदीजींनी काय केलं. आणि माध्यम सुद्धा इतकी लाचार आणि बेशरम निर्लज्ज झालेली आहेत की याच्या मागचं सत्य काय आहे हे सांगायला तयार नाहीत. ते मात्र लपवून ठेवायचं. ही आजची बातमी बघा, दिव्य मराठी. मी वारंवार या पेपरमधल्या बातम्या दाखवत असतो. किती किती सरकारची गुलामी आणि लाचारी करावी याला मर्यादा असल्या पाहिजेत. म्हणजे ना इंधन महाग ना लॉकडाऊन. म्हणजे पहिली गोष्ट, लॉकडाऊनची भाषा कोणी केली होती? याच नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी ज्यावेळेला संसदेत भाषण केलं युद्ध सुरू झाल्यानंतर 23 दिवसांनी, त्यावेळेला हा बोलला लॉकडाऊन सारखी परिस्थिती आलेली आहे. आता त्याचेच अर्थमंत्री मोदी लॉकडाऊन बद्दल खोटं बोलले असं दाखवतायत ना या निर्णयातून. मग माध्यमांनी हे म्हणायचं होतं ना, किंवा लॉकडाऊन हा शब्द तर पंतप्रधानांनी वापरला, त्या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी वापरला, पण ते नाही. आणि ना इंधन महाग ना लॉकडाऊन, म्हणजे जसं काही ग्राहकांना काय मोठा दिलासा दिलाय. बापरे. म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचे 2 दिलासादायक निर्णय. त्यात पुढे असं म्हटलंय की यामुळे सरकारला वार्षिक 1,75,000 कोटी रुपयांचं नुकसान होणार. सरकारला 1,75,000 कोटी रुपयांचं नुकसान होणार हा शब्द वापरलाय. संपादकांची अक्कल काय शेण खायला गेली? नुकसान म्हणजे सरकार हे काय नफा कमावण्याचं कंपनी आहे का? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे नफा कमावण्यासाठी बसलेली. आणि आता बघा नुकसान होणार, नफ्यामध्ये तूट होणार 1,75,000 कोटीची. याला नुकसान नाही म्हणत, नफा कमी होणार एवढंच. याच सरकारनी, म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या वेळेला किती टॅक्स होता बघा, चार्ट आहे. मनमोहन सिंग सरकारच्या वेळेला पेट्रोल आणि डिझेलवरती किती रुपये टॅक्स होता? त्याच्या जवळजवळ 10 पट टॅक्स हा मोदी सरकारने लावायला सुरुवात केली. 10 पट. आणि हा अतिरिक्त कर हा तर कधीच नव्हता आधी, हा यांनी लावायला सुरुवात केली. या अतिरिक्त कराच्या पोटी हा एक ग्राफ आहे. तो ग्राफ पण मी तुम्हाला दाखवतो. हा बघा ग्राफ. हा ग्राफ दाखवतोय की 2014 साली क्रूड ऑइलच्या किमती या 90 पेक्षा जास्त, म्हणजे 93-94 डॉलरला असताना, हा उभा जो डाव्या साईडचा सर्वात मोठा कॉलम आहे तो US डॉलर्स मधला आहे पर बॅरल. $94 पर बॅरल असताना भारतामधल्या पेट्रोल आणि याच्या किमती, आणि $100 होता ब्रेंट ऑइल, ब्रेंटचं क्रूड ऑइल याची किंमत. त्यावेळेला भारतामधल्या किमती किती रुपये होत्या? 73 रुपये 13 पैसे. 73 रुपये. ज्यावेळेला $100 क्रूड ऑइल होतं 2014 साली. त्यानंतर ते क्रूड ऑइलच्या किमती उतरल्या इमिजिएट 2015 साल बघा, डायरेक्ट $52 आसपास उतरल्या. $100 वरून $50-52 वरती आल्या. हा संपूर्ण ग्राफ बघा. सर्वात निचांकी पातळी त्याची ज्यावेळेला $43-44 वरती आली होती 2020 साली. $43-44 एका बॅरलची किंमत असताना भारतातली पेट्रोल आणि डिझेलची किंमत होती 83 रुपये. 83 रुपये. म्हणजे एवढी प्रचंड 60% क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये घट होऊन सुद्धा भारतातल्या पेट्रोल डिझेलच्या किमती मात्र 15% वाढल्या होत्या. आणि हे सतत वाढत राहिलं. आत्ता सुद्धा, म्हणजे अगदी आत्ता लेटेस्ट 2025-26 हे युद्ध सुरू होण्याच्या आधी या क्रूड ऑइलच्या किमती या $60-62 वरती होत्या. आणि आता म्हणून हे मुद्दाम मला एक्सप्लेन करायचं आहे. $60-62 वरती या
क्रूड ऑइलच्या किमती असताना आपण पेट्रोल मात्र 100 रुपयापेक्षा जास्तला घेत होतो, 104, 105ला. आणि या अतिरिक्त करामधून, सरकार गोळा करत असलेल्या अतिरिक्त करामधून गेल्या 11 वर्षात भारत सरकारने 42 लाख कोटी रुपये 42 लाख कोटी रुपये तुमच्या माझ्या खिशातून दरोडा घातल्यासारखे, पाकिटमारी केल्यासारखे ओरबाडून घेतले. 42 लाख कोटी. आणि आता म्हणतायत 1,75,000 कोटी रुपयाचं नुकसान होईल. अरे शरम वाटू द्या काहीतरी. म्हणजे जेवढं तुमचं नुकसान होणार आहे त्याच्या 40 पट जास्त आमच्याकडून तुम्ही कारण नसताना वसूल केलेलं आहे. कारण नसताना. या देशातल्या गोरगरिबाला अत्यंत त्रास आणि हाल अपेष्टा भोगाव्या लागलेल्या आहेत. हे इंधन महाग झाल्यामुळे सर्व वस्तूंच्या किमती महाग झाल्या. त्याच्यावरती वाटेल तसा बेछूट जीएसटी गोळा करत होतेच गेल्या वर्षीपर्यंत. आणि असं असताना सुद्धा माध्यम ही बातमी सांगायच्या ऐवजी काय सांगतायत? ना इंधन महाग, ना लॉकडाऊन. आणि सरकारला 1,75,000 कोटी रुपयाचं नुकसान होणार. सरकार चालवणं म्हणजे काय धंदा चालवणं आहे? प्रॉफिटसाठी चालवता? लाजा आणि शरम वाटत नाही माध्यमांना सुद्धा हे लपवताना? ही बाई सांगते, म्हणजे निर्मला सीतारामन, ही बसली बया. भारतामध्ये 175 अब्ज लिटर 175 अब्ज लिटर इतकी इंधनाची विक्री दरवर्षी होते. आता 175 अब्ज गुणिले 10 वर्ष 1750 अब्ज लिटरवर प्रत्येक लिटर मागे यांनी लूट केलेली आहे. 1750 अब्ज लिटरवरती यांनी लुटमार केलेली आहे. आणि हे जे केले ना अतिरिक्त कर, हा पेट्रोलचा 13 वरून 3 वर आणला, डिझेलचा 10 वरून 0 वर आणला, तरी सुद्धा आत्ताच्या घडीला हे कमी केल्यानंतर आत्ता पेट्रोलवरची एक्साईज ड्युटी आहे 11 रुपये 90 पैसे. हे 13% कमी केल्यानंतर सांगतोय. त्याच्यामधला बेसिक पेट्रोलवरचा कर आहे 1 रुपया 40 पैसे. त्याच्या 3 रुपये हा ऍडिशनल टॅक्स आहे. म्हणजे तो जो 13चा 3 केला तो 3 आहेच आहे, अजूनही 3 ऍडिशनल टॅक्स आहे. 2.5 रुपया हा ऍग्रिकल्चर साठी म्हणून गोळा केला जाणारा सेस आहे. आणि 5 रुपये प्रत्येक लिटर मागे 5 रुपये हा रोडसाठी गोळा केला जाणारा सेस आहे. रोड्सची काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. आणि शेतीला हे सरकार किती मदत करतं हेही माहिती आहे. पण प्रत्येक लिटर मागे आजही 7.5 रुपये आपल्याकडून 7.5 रुपये हे आपल्याकडून पेट्रोलच्या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी गोळा केले जातात. 7.5 नाही, खरं तर 10.5, कारण 3 रुपयाचा ऍडिशनल टॅक्स आहेच आहे. याच्यानंतर डिझेलवरती आत्ता जो असलेला अतिरिक्त कर आहे, एक्साईज ड्युटी आहे, ती 7 रुपये 80 पैसे. त्यात प्रत्यक्ष डिझेलसाठी म्हणून डिझेलवरती म्हणून घेतलेली ड्युटी आहे 1 रुपया 80 पैसे. आणि उरलेले 6 रुपये, 4 रुपये ऍग्रिकल्चरसाठी, 2 रुपये रस्त्यांसाठी. आणि या व्यतिरिक्त वाहन जेव्हा विकत घेतो आपण, तेव्हा वाहन विकत घेताना रोड टॅक्स घेतातच. रस्त्यावरून आपण प्रवास करतो त्यावेळेला रोड वापरला म्हणून टोल टॅक्स घेतातच. आणि शिवाय लिटर मागे रस्त्यासाठी. आणि मग इतका रस्त्यांसाठी पैसा गोळा करून रस्त्यांची अवस्था काय अशी आहे? पूल का धडाधडा पडतायत? लाजा नाही वाटत सरकारला? आणि हे करून सांगता आता युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सिच्युएशन अशी झाली की हे जे पेट्रोल कंपन्यांना, म्हणजे IOCL असेल, BPCL असेल, HPCL असेल, त्याच्यानंतर शेल असेल किंवा जिओ असेल, यांना ज्या किमती वाढल्या, बरं किमती किती वाढल्यात आता क्रूड ऑइलच्या जागतिक बाजारपेठेत? $103 आसपास आहे. $103.
म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये $140 पर्यंत गेलं होतं. $140 पर्यंत गेलं तरी सुद्धा आपण पेट्रोल 71-72 रुपयांनी घेत होतो. आता 103 वर आहे. पण या पेट्रोल कंपन्यांचा नफा कमी व्हायला नको. आपल्याला दिलासा काही नाही. घंटा रशियाकडून 40% स्वस्तामध्ये क्रूड ऑइल आणत होते, 40% स्वस्तात. पण तो स्वस्तात आणलेलं याच्यामुळे भारतातल्या नागरिकांना पेट्रोल स्वस्त मिळत होतं का, डिझेल स्वस्त मिळत होतं का? नाही. तो 40% डिस्काउंटचा फायदा मुकेश अंबानीला होत होता. आपल्याला काही फायदा झाला नाही त्याचा. तर $145 होई असेल तरी सुद्धा आपल्याला पेट्रोल 72 रुपये होतं. परवा एक मूर्ख भाजपचा बोलत होता की मनमोहन सिंगांच्या काळामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1241 होती. त्या 1241 वरती 600 रुपये सबसिडी दिली होती, म्हणून आपल्याला 640 रुपयाला पडत होता गॅस सिलेंडर. 600 रुपये सबसिडी होती. मनमोहन सिंग सरकारने त्यांच्या 10 वर्षामध्ये पेट्रोल आणि डिझेलवरती 10 लाख कोटी रुपयाचा टॅक्स गोळा केला होता. त्यातला 9 लाख कोटी रुपयाचा रक्कम ही सबसिडी म्हणून ग्राहकांना दिली आणि म्हणून पेट्रोल आणि डिझेल आपल्याला 71 आणि 60 रुपयाच्या आसपास मिळत होतं. 9 लाख कोटी रुपयाची सबसिडी दिली. आज भारत सरकार किती रुपयाची सबसिडी देत आहे? 1,70,000 कोटी रुपयाची फक्त. आणि मनमोहन सिंग सरकारने 9 लाख कोटी रुपयाची दिली होती. लुटमार कोण करत होतं? हे दोघं जण. आजही लुटमार कोण करताय? हे दोघं जण कराच्या नावाखालती. आणि माध्यमांच्या लाचारी पोटी देशभर दाखवलं असं जात आहे जसं काही ग्राहकांना केवढा मोठा दिलासा दिला. आणि बघा सरकार केवढं नुकसान सहन करणार आहे. मुळात सरकार हे नफा कमवण्याचं केंद्र नाही, ते कल्याणकारी राज्य आहे. आणि जनतेच्या कल्याणाचाच फक्त विचार केला पाहिजे, अदानी अंबानी यांच्या कल्याणाचा नाही. 140 कोटी या देशातल्या लोकांच्या कल्याणाचा विचार करायला हवा. आणि हे इतकं भयंकर आहे. आणि हे सुद्धा सांगतो, हा सुद्धा जो काही 10 रुपयाचा अतिरिक्त कर कमी केलेला आहे तो सुद्धा मी गॅरंटीड सांगतो 5 राज्यांच्या निवडणुका संपल्याबरोबर, मग त्यात तामिळनाडू आहे, त्याच्यानंतर बंगाल आहे, केरळ आहे, अशी जी राज्य निवडणुकांना जात आहेत सामोरी, त्या 5 राज्यांमधली निवडणूक संपल्याबरोबर हे किमती वाढवतात की नाही बघा. 1001% हे वाढणार. कारण हे आखाती युद्ध काही इतक्या सहजासहजी पटकन शांत होणार नाही, थांबणार नाही. आता सुद्धा जी काही परवानगी मिळालेली आहे त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून भारतीय टँकर्सला तेल नेण्याची, ती प्रत्येक टँकर मागे $2 मिलियन इराण टोल वसूल करणार आहे. आणि तो सुद्धा चायनीज करन्सीमध्ये. तो भरूनच भारताला टँकर्स स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून बाहेर काढता येत आहेत. टोल मात्र बसतोय, जो यापूर्वी कधीही नव्हता स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून. त्यामुळे हे जे टोल भरावे लागतायत याची किंमत तुमच्या माझ्या खिशामधूनच वसूल करणार सरकार 100%. जरी तो टोल भारत सरकारच्या नादानीमुळे, निकम्मेपणामुळे, इनकॉम्पिटन्समुळे लागला असला तरी त्याची वसुली, सरकारच्या निकम्मेपणाची वसुली तुमच्या खिशामधूनच केली जाणार. त्यामुळे या 5 राज्यांच्या निवडणुका संपल्या की ताबडतोब आपल्यावरती किती पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतात आणि त्याचा आपल्यावर किती बोजा होतो. आणि या 1,70,000 कोटी रुपयाचं सरकारचं नुकसान हे जे म्हटलं जात आहे त्याच्या बदल्यात दाम दुप्पट रक्कम तुमच्या माझ्याकडून हे काढण्याचा प्रयत्न करतील. आणि त्यासाठी आज रस्ती भेटेल तिथं भाजपच्या नगरसेवकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शर्मिंदा करा, निर्भत्सना करा, त्यांच्या या निकम्मेपणाची निर्भत्सना करा. यांची निर्भत्सना ज्या वेळेला त्यांच्या मोठ्या नेत्यापर्यंत जाईल, त्यांच्या मोठ्या नेत्याचे तर धिंडवडे काढायला सुरुवात झालेली आहे. मधु किश्वर आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी तर त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढायला सुरुवात केली.
पण हे झेंडवडे जेव्हा रस्तोरस्ती निघतील ना, त्याच वेळेला हे थांबू शकेल. या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे इथं कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.